ओम जय गुरुदेव. तर त्या आधी व्हिडिओ टाकला त्याच्यावर कोणाची तरी कमेंट आली आहे, मुलींना शिकवण्यापेक्षा मुलींच्या आईला शिकवा. मुलींच्या आयाच व्हिडिओ पाहणार आहेत, त्यामुळं त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला माझा. पण खरं म्हटलं तर ह्या गोष्टी लक्ष देण्यासारख्या आहेत, कारण त्याच्यावर भविष्य असतं. आपलं भविष्य सुखी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा काही गोष्टी स्वतः पारखून बघायच्या, स्वतः लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर काय होतं, काही जरी झालं तर माणूस काय म्हणतं, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं. तुमच्यात काय दोष आहेत हे तुम्हाला कळत नसतात. आणि ही आपण गोष्टींकडे लक्ष द्या आणि सांगितलेलं मुलांना तरी शिकवा आत्तापासून. पण तुमच्यात काय चुका असतील किंवा काय दोष असतील, जर समोरचं तुम्हाला सांगत असेल तर त्याचा राग मानू नका. आणि खरं सांगते की आपल्या चुका आपल्याला दिसत नसतात. ज्यावेळेला दुसरं कोणी सांगतं ना, त्यावेळेला कळतं माणसाला. आणि त्यावेळेला कोणावर रागवायचं नाही, तर चूक सुधारायची. आणि काय हे आयुष्य, तुम्ही जरी किती जरी म्हटले ना, मला आता काय करायचं नाही, मी पुढं काय हालचाल करणार नाही, पुढं जगणार, आपल्या हातात काही नाही. जोपर्यंत देवाने आयुष्य दिलं आहे तोपर्यंत आपल्याला जगायचं. मग जगायचं तर चांगलं जगायचं. आणि चांगलं म्हणजे कसं, तर हे दोष काढायचे मागचे आणि सुखी राहायचं. काहीतरी कर्तृत्वान होऊन दाखवायचं. काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे की असं की हे करून दाखवेल. ज्या घरात बसलेले लेडीज असतात, इथं तिथं वेळ वायाला घालवतात, त्यांना एक खूप चांगली संधी असते की भक्ती करण्याची किंवा भक्तीत पुढं जाण्याची. तर ते विचार करत नाहीत, त्यांना ह्या गोष्टी साध्या वाटतात. आणि तुमचं दुःख तुम्ही कमी करू शकता, हे पण सगळ्यांना माहिती आहे. पण माणूस काय म्हणतं, हे कसं होईल. तर त्यासाठी व्हिडिओ बघत जा. व्हिडिओ बघितले की तुम्हाला कळेल की काय करायचं, कसं राहायचं, कसे पुढचे निर्णय घ्यायचे. आणि विश्वास कधी कोणावर ठेवू नका, हे एक करा. कारण जे गोड बोलून तुमच्याजवळ येतं ना, अशा लोकांवर कधी विश्वास नाही ठेवायचा. आणि जे लोक शांत राहतात, जास्त बोलत नाही आणि फक्त ऐकून घेतात किंवा तुमचं काढून घेण्यासाठी येतात, हे अशी पण लोक, त्याच्यावर पण विश्वास ठेवायचा नाही. आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे, हे पण मी सांगितलेले. मग ह्याच्यातनं तुम्ही ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत हे जर शिकले आणि ह्या गोष्टींचं जर नियमित पालन केलं ना, तर तुमचं घर सुखी तुम्ही करू शकता. तुमच्या घराची प्रगती ही तुम्ही करू शकता. आणि खूप सोप्या गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत. आणि हे खरं आहे, हे प्रत्येकाने ऐकत जा आणि त्या पद्धतीने चालत जा की त्याच्याने तुमच्या जीवनात बदल होणार आहे, तुमचं जीवन सुखी होणार आहे. आणि ह्या गोष्टी इतक्या खऱ्या आहेत. पण काय होतं की कुणी जर तुमची चूक काढली तर तुम्हाला ते आवडत नाही. म्हणून माणूस काय करतं, गोड गोड बोलणाऱ्याला जास्त भाळतं, पण गोड गोड बोलणारेच तुमचं काहीतरी घात करून जातात, हे तुम्हाला कळत नाही. तर इथून पुढं एवढंच करा. अजून पण तेच सांगते, स्वतःमध्ये प्रगती करा. आणि अध्यात्माचा कायम काहीतरी इकडचे तिकडचे छंद लावण्यापेक्षा अध्यात्माचा छंद लावा, त्याच्याने जीवन सुखी होईल. कारण खूप दुःख आहे जगामध्ये पाहिले. जे सुखी लोक असतील ना, त्यांना नाही कळणार याचं कारण. पण जे दुःखी आहेत ना, त्यांना कुठंच मार्ग नाही दिसत. सगळीकडे अंधार दिसतो की कुठं जावं, काय करावं, मार्ग दिसत नाही. ह्या गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टी खरंच आहेत. आणि ह्या गोष्टींचं खरंच सांगते की पालन करा, सुखी व्हा. आणि शिकवल असं सांगितलं तुम्हाला, काहीतरी नियम शिकवणार आहे तर नियम तर शिकवणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला खूप काही सांगायचं आहे ते सांगत जाईल थोडंसं. पण आधी सुरुवातीला मेन पाया भक्कम केल्याशिवाय पुढे इमारत चढवायची नाही, हे असतं. कारण पाया हा भक्कम झाला पाहिजे.
तुम्हाला काही गोष्टी सुचल्या पाहिजे, त्यात तू लक्ष दिलं पाहिजे, ऐकायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे काही उपाय सांगू किंवा काही करायला सांगू त्याच्याने फरक पडतो. आणि आत्ता रविवारचा एक उपाय दिलेला आहे, तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. सबस्क्राईब केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील. तर रविवारचा एक उपाय आहे, फरशी पुसताना कधीही रविवारचं फक्त रविवारी करायचा आहे उपाय. 1 चमचा त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं, त्याने फरशी स्वच्छ करायची. आणि आंघोळीला पण ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेस 1 मग पाण्यामध्ये मीठ टाकायचं. ते पाणी आधी अंगावर घ्यायचं आणि जिथं केस असतील, केस जातील म्हणून डोक्यावर ओतू नका ते पाणी, फक्त चेहऱ्याला असं थोडं थोडं लावा. आणि रविवारचं हे करायचं आहे आणि पूर्ण अंगावर ते ओतलं तर चालेल. त्याच्याने तुमची नकारात्मकता जाते. हा खूप मोठा उपाय आहे. कारण सगळे म्हणतात फरक कशानेच पडत नाही, फरक कशानेच पडत नाही. ह्या उपायाने किती फरक पडतो तर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगा. फरक हा पडतोच. आणि फरशी जर आपण पुसायच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं तर त्याच्याने जी नकारात्मकता साठलेली असते ना घरामध्ये, त्याच्याने काय होतं, आता जर कोणाच्या घरात भांडण होत असेल तर ती नकारात्मकता बाहेर नाही जात, ती घरातच राहते. मग तेच प्रकार परत 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 होत राहतात. आणि मग ज्या वेळेला आपण हे अशी स्वच्छता करतो ना, त्यावेळेस आधी जे साठलेली नकारात्मकता असते ती सगळी बाहेर जाते. ती बाहेर गेल्यामुळं नंतर खरं तर वाद होतच नाहीत, नकारात्मकता साठायचा प्रश्न येत नाही. आणि त्याच्याने तुमच्या घराला सुख, शांती, समृद्धी लागते. आणि खरंच ह्या गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत आणि खूप सोपे उपाय आहेत. तुम्ही घरच्या घरी हे उपाय करून तुमचं जीवन सुखी करू शकता. हे सगळं अजून खूप काय काय सांगायचं आहे, पण हे प्रयोग करायला सुरुवात करा. हा रविवारचा एक उपाय आठवणीने करा आणि काय फरक पडतो आहे खरंच मला कमेंट करून सांगा. कारण हे माझ्या गुरुदेवांनी स्वतः सांगितलेले उपाय आहेत. माझे गुरुदेव साधक आहेत. साधक म्हणजे पूर्वीचे साधू संत कसे तपश्चर्या करायचे तसे तपस्वी आहेत माझे गुरु. आणि ह्या उपायांनी खरंच खूप फरक पडतो. हा उपाय एक करून बघा आणि मग नंतर पुढचा उपाय सांगेल. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ दे उदे पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कवयचं चांगले. हर हर महादेव, हर हर महादेव.